कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. सकाळी 7 वाजता बरोबर निघालो आहे. घोरडेश्वर म्हणून एक प्लेस आहे, याच्यावर आधी सुद्धा व्हिडिओ केला होता आणि तिकडे जायला निघालो आहे. पण गाडीमध्ये कटाह्यामध्ये हवा कमी आहे, त्यामुळं आशुतोष थांबला आहे आणि इकडे हवा भरायचं काम चालू आहे त्याचं. म्हणजे आमच्याकडे ते मशीन आहे त्याच्याने भरत आहे, लावलं आहे आता त्यांनी ते मागे तुम्हाला. आणि इथे भक्ती शक्तीचे इथेच आम्ही मध्ये ब्रेक घेतलाय. म्हणजे घरातून निघूनच आम्हाला एक 10 मिनटं झाली, पण म्हणलं की कशाला उगीच हे करायचं म्हणून आम्ही इथे असं थांबलेलो आहे. आता ओल्ड पुणा मुंबई जो हायवे आहे त्याच्या इथे हे एक हॉटेल आहे, विठ्ठला रेस्टॉरंट. त्याच्या इथं तुम्ही कार पार्क करू शकता. इथं असं कार पार्किंग आहे. आम्ही इथं अशी कार पार्क केली आणि आता आम्ही चाललो आहे. ही टेकडी आहे. टेकडी म्हणजे मस्त वरती ना शंकराचं मंदिर आहे, खूप छानसं. चल बघू आता. आणि असं वरती शंकराचं मंदिर आहे. मग आता कितव्यांदा आपण खूप वेळा आलो इथं आहे ना. हो, पण आज आम्ही खूप दिवसांनी आलेलो आहे इथे. पण छान ही छोटीशी टेकडी आहे आणि अशा स्टेप्स आहेत. सुरुवातीला स्टेप्स आहेत, नंतर थोडंसं ट्रेकिंग आहे. चांगलं आहे. पण सनराईज झालं आहे आणि एवढ्याच पायऱ्या आत्ता झाल्या आणि मला लगेच दम लागला आणि आम्ही थांबलो. याला नाही लागला पण तरी पण तो थांबला परत चालताना. बरोबर. आणि ही व्यक्ती कधीही व्यायाम करते पण वॉक करत नाही. तरी पण सगळ्यात पुढं असते. आणि मी रोज एवढं वॉक करते तरी पण मी इतकी दमते. हां, आणि ह्या अशाच पायऱ्या आहेत सध्या तरी. आणि याच्यानंतर थोडंसं वरती ट्रेक आहे आणि वरती खूप सुंदर असं शंकराचं मंदिर आहे आणि असे लोक पण आहेत. आणि या अशा पायऱ्या संपल्या की तुम्हाला असं इथं काकडी वगैरे मिळेल खायला. आणि त्यानंतर हा असा रोड आहे. हां, आणि इकडे ट्रेन पण दिसेल तुम्हाला. इथे दिसली का? आणि आता थोडासा हा असा पॅच आहे आणि इथून परत वर गेलं ना की परत अशाच पायऱ्या आहेत. आणि इथं जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही अर्ली मॉर्निंग या, आहे की नाही? कधी पण येऊ शकता, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं लवकर या. असे पण जातात काही काही जण. तुम्हाला सांगितलं ना, ॲक्च्युली घोरडेश्वरला यायला 3 वे आहेत. एक हा जो सिम्पल ज्याला आपण म्हणतो तो हा आहे जिथून आम्ही आलो. नंतर दुसरा आहे तो बॅक साईडनी आहे. आणि तिसरा आहे तो ही जी टेकडी आहे ना, ही टेकडी चढून अशी तुम्हाला यायची, तर हा वे आहे. तर आम्ही असंही गेलो होतो, फक्त बॅक साईडने नाही गेलो कधी, पण ही टेकडी चढून आम्ही असंही आलो होतो. त्यानंतर असं पण बऱ्याच वेळेला आलेलो आहे, पण आज आता खूप दिवसांनी आलो. चला, तर आत्ता हा असा रोड चालू झालेला आहे आणि हा आशुतोष इथे येऊन थांबलेला आहे माझी वाट बघत. आणि का असे पण बरेच लोक जात आहेत. एवढं एकच झाड आहे, फक्त पालवी फुटली, ते बघू शकता. हो, माहित नाही कसं काय, म्हणजे एवढ्या पाणी नाही काय नाही, पण त्याला पालवी फुटली. बाकी सगळं वाढलंय. म्हणजे मग तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे. येस. आणि वरचं मंदिर कसं आहे आपलं? ते मंदिर खूप छान आहे. आता वरती आम्हाला बघितलं कळेल, पण आमच्यामध्ये तर खूप छान आहे. छोटंच आहे, इट्स नॉट लाईक क्लासिक बिल्ड असं काय नाही आहे, पण ओल्ड मॉडेलमध्ये व्यवस्थित छान आहे एकदम दिसायला. आणि हे ट्रेकिंग कुणासाठी आहे? बिगिनरसाठी, एक्सपर्टसाठी? जस्ट फॉर बिगिनर्स ओनली. फक्त किती माहिती आहे तुमचं, ॲक्च्युली तुम्ही खालून स्टार्ट केलं ना तर 30 मिनिटं जायला वरती, 30 मिनिटं खाली आहे यायला बस. आणि ही टेकडी पण आहे ना, आपण लास्ट टाइम इथून गेलो होतो. असं एक रस्ता आहे वरून तिकडे यायला, लांबून असा एक लांबून रस्ता आहे वरून या तिकडनं. हा पूर्ण रस्ता आहे, पण त्याला पार्किंग नसतं इकडे. हो, मग इथं छान याचं पार्किंग असतं इथं, आणि तुम्ही पायऱ्यावरून छान येऊ शकता आणि छान दिसतं खाली. येस. तर आता मी हो, लहान मुलांना वगैरे पण तुम्ही घेऊन येऊ शकता. इवन सिनियर सिटीजन्स वगैरे पण खूप असतात आणि इथून व्ह्यू पण खूप सुंदर दिसतो सिटीचा. चला, आता सध्या असा रोड चालू आहे. असे ग्रुप वगैरे पण येत असतात. मध्ये मध्ये असं जे पॅच खराब झालं होतं ना, तिथे असं काम पण केलेलं आहे चांगलं.
स्टेप्स संपल्या, मासे रेलिंग चालू आहेत आणि आता मंदिर येईल. तो जो टेकडीचा रोड आहे ना तो इथून येतो असा, म्हणजे इथे येऊन मिळतो. थोडंसं स्ट्रगल आहे. हो, आपण नेक्स्ट टाइम असं येऊ. आम्ही असं आलतो पाऊस हो, एकदा आलो पण होतो आम्ही. आता बघू, आता आज खूप दिवसांनी आलो ना, त्यामुळे आम्ही नॉर्मल सिम्पल स्टेप्सनी आलो. नेक्स्ट टाइम येऊ आता परत. आणि हार्डली अर्धा तास लागला आम्हाला वरती यायला, पण ते खूप दिवसांनी असल्यामुळे पायऱ्या थोड्या हे वाटल्या. आणि याच्या आतमध्ये असं मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे ना. सिम्पल आहे पण गुहेत असं मंदिर आहे. तो ते ना मागून येतात, तर तो हा रोड आहे. इथं गहुंजेचं स्टेडियम आहे ना, तिथून काहीतरी रोड आहे तो, आणि असं इथून वर येतो. हे चालले तिथे. आणि हे ॲक्च्युली एका तासाचंच आहे सगळं ट्रेकिंग, म्हणजे पूर्ण टेकडी चढून तुम्हाला उतरायला फक्त 1 तास लागतो. पण आपण फक्त कंटाळा करतो. 1 तास खूप झाला. पण तुम्ही यावेळी आम्ही लास्ट वीकमध्येच ठरवलेलं या वीकमध्ये कुठेतरी जाणार म्हणून, कारण घरी मग मोबाईल बघ, टी व्ही बघ असाच टाईमपास होतो. त्यामुळं तर तुम्ही या प्लेसला व्हिजिट केली आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, सी यू, टेक केअर.